शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात शिक्षकाने विद्यार्थ्यांना परीक्षेत पास करतो म्हणून लाखो रुपये उकळल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा गणिताचा पेपर पास करून देण्यासाठी पुण्यातील वाघोली भागात असलेल्या पार्वतीबाई गेनबा मोजे या महाविद्यालयातील हा संपूर्ण प्रकार आहे। प्राध्यापक सातव हा कॉलेजमध्ये दुपारी झालेल्या पहिल्या वर्षाचा इंजिनिअरिंगच्या गणिताचा पेपर रात्री विद्यार्थ्यांना पुन्हा लिहिण्यासाठी देत होता। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी कारवाई करत या प्रोफेसरसह चौघांना बेड्या ठोकल्या। आरोपीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे गणित 2 या विषयाचे लिहिलेल्या उत्तरपत्रिकेचे 6 बंडल तसेच रोख रक्कम 2,06,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत। गणितात नापास होण्याची भीती वाटते अशा विद्यार्थ्यांना हेरून त्यांच्याकडून 10 ते 50,000 रुपये स्वीकारायचे। धक्कादायक असा हा प्रकार समोर आला। पेपर पूर्ण झालेल्या गठ्ठ्यांना बाहेर काढून त्यातले जे पेपर आहेत हे ज्या ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटते की मी या पेपरमध्ये नापास होऊ शकतो त्याच्याकडून 15,000 ते 35,000 रुपये दरम्यान पैसे प्राप्त करून घेऊन मग नंतरहून त्याच्याकडून पेपर भरून घेऊन तो पुन्हा त्या गठ्ठ्यात टाकून युनिव्हर्सिटीच्या चेकिंगला पाठवण्याच्या प्रयत्नात असताना झालेली ती कारवाई आणि त्या गठ्ठ्यांसहित त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि ती कारवाई पूर्ण करण्यात आलेली। सदर प्रकाराचा गुन्हा हा वाघोली पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे आणि त्यात पुढील तपास चालू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पुण्याहून ज्ञानेश्वर चौथवाल आपल्यासोबत जोडले। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय खळबळजनक प्रकार आहे। शिक्षणाचं माहेरघर असं मानलं जाणाऱ्या पुण्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडतोय। शिक्षणाचा बाजार या ठिकाणी पाहायला मिळतोय। या घटनेबाबतची काय सविस्तर माहिती आहे? हा संपूर्ण गैरप्रकार कसा उघडकीस आला? इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दरम्यानचा हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। गणिताचा पेपर जो आहे, ज्या विद्यार्थ्यांना जे प्रश्न अवघड वाटतात असे प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तराची जागा रिकामी सोडली जात होती आणि नंतर काही पैसे जे आहेत ते दिले जात होते प्राध्यापकांना आणि त्यानंतर हे जे उत्तर आहेत रिकाम्या जागेत ती लिहिली जात होती। जवळपास 15,000 रुपयांपासून मागणी जी आहे ती प्राध्यापकांकडून केली जात होती। या सगळ्या प्रकाराच्या संदर्भानं गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केलेली आहे आणि या सगळ्या आरोपींना पोलिसांनी अटक देखील केलेली आहे। 4 जण आहेत ज्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। पुणे क्राईम ब्रांचनं ही कारवाई केलेली आहे। अर्थात उघडकीस आलेला हा पहिला प्रकार, पण अशा पद्धतीनं किती ठिकाणी किती प्राध्यापक असं गैरवर्तन करतात आणि विद्यार्थ्यांकडून पैसे उकळून उत्तरं लिहून देण्याचा प्रयत्न जो आहे तो करतात, हे या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलंय। तशा पद्धतीचा शोध जो आहे तो देखील पोलिसांकडून सुरू आहे। सातव नावाचा एक प्राध्यापक होता जो अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांकडून पैशांची मागणी करायचा। पेपरमध्ये अवघड असलेल्या प्रश्नांची जागा रिकामी सोडून ती पुन्हा दुसऱ्या टप्प्यात त्यांना लिहायला द्यायचा आणि हे सगळं सुरू असताना पोलिसांनी रंगेहात पकडलेला आहे। काही पेपर देखील जप्त केलेले आहेत। आरोपींना देखील अटक केल्याची माहिती मिळते। बाघोलीतल्या मोजे महाविद्यालयातला हा प्राध्यापक होता आणि या महाविद्यालयात अशा पद्धतीनं हे सगळं कृत्य जे आहे ते सुरू असल्याचं समजल्यानंतर क्राईम ब्रांचनं ही कारवाई केल्याची माहिती मिळते। नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।